साताऱ्याच्या मान तालुक्यातील सुरुपखानवाडी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी जवळपास 9 लाख रुपयांचे बाथरूम मंजूर झाले आहे, परंतु ते बाथरूम इंगळे वस्तीकडे ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर बांधण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वास्तविक जिल्हा परिषद शाळेची जागा संरक्षण भिंतीच्या बाहेर नसतानाही संरक्षण भिंतीची हद्द सोडून गावठाण जागेतून जाणाऱ्या रस्त्यात बांधण्यात येत असल्याने ग्रामस्थ ग्रामपंचायतीकडे जाब विचारण्यास गेले असता त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता ग्रामपंचायत कोणतीही सभा आयोजित न करता प्रशासन कामे करत आहे. गावातील पुढाऱ्यांचा फक्त कामाचे बिल काढण्याकडेच कल आहे. मिस्टर सरपंच राजाराम इंदलकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी दनाने यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर मिस्टर सरपंचांना काय अधिकार असा सवाल उपस्थित करून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना घेरले. गावात ॲक्वा ATM मशीन बसूनही त्याचा 1.5 महिन्यापासून वापर केला जात नाही. शासनाच्या पैशाचा फक्त अपव्यय होत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत. मीटिंग लावली होती त्या दिवशी काय मग तोपर्यंत त्यांनी कोणी दिलं मिस्टर सरपंचाला अधिकार आहे. तुम्ही एक जबाबदार ग्रामसेवक आहे, तुम्ही सांगितलं मिस्टर सरपंचाने अर्ज दिला आणि पोलिसांनी पण घेतला. कधी दिला? सोमवारीच दिला. सोमवारी आता मागाशी तुम्ही म्हणला मी काल सही केली यार ना. काल दिला अर्ज. म्हणजे सही माझी सोमवारी दिली, पण मी म्हणलं काल सोमवार होता ना. काल सोमवार गुरुवार आहे. तसं नाही दिलं. सोमवारी माझी सही आता मागाशी म्हणलं काल सही केली. देऊ नका म्हणून. काल हो आणि आता पलटी मारतात अर्ज तुमचा राहिला असेल, तुम्ही चालला होता तिथं पण राहिला आणि काल आपलं व्यवस्थित जर मिटत असलं तर परत डबल जायचं काय करायचं ते माझा देऊ मुद्दा नका आहे. म्हणूनच मी सांगत होतो. मग काल चांगलं मिटलं नव्हतं. खड्डे पडले, त्यांना जायला येत नाही, पाण्याच्या पाईपी फुटल्या, ती तक्रार घेऊन ग्रामपंचायतीला येतात म्हणून ग्रामपंचायत जाऊन त्यांच्या फौजदारी गुन्हा करते. न्याय कोणाकडे मागायला ग्रामस्थांनी ती आहे म्हणून तर आम्ही काल मला अण्णा सांगा, साधं तुम्हाला अण्णा सांगा, तुम्हाला विचारतो. ग्रामपंचायतीचं काम काय आणि त्याच्या अंतर्गत येते आरोग्य सेवा शिक्षण हे त्याचं ग्रामपंचायत काम आहे का नाही? मग तिथं एखादा आवाज तुमचा शाळेविषयी ज्या पद्धतीनं घरपट्टी आपण वसूल करतोय, हक्कानं करतोय, ते ग्रामपंचायतीचं काम आहे ना आपलं गावाला सेवा त्या पद्धतीनं पुरवायच्या. ती कागदाचा विषय घेतला, त्याचा वैयक्तिक शिकवून घेतलं. मग काल गरजच नव्हती ना, मग अर्ज काल द्यायचे. इथं काल विषय मिटला होता. आपला विषय झाला संध्याकाळी आला पोलीस गाडी आला हो की पण तुम्हीच म्हणता 5 फुट उलट ती सांगते बर आणि आमच्या घराच्या मागे इकडे गराडा घातलाय. आमच्या घराला घुशे लागले. मी तर 2 वेळा त्या खड्ड्यात पडले. बर रस्ता आमचा सांगतो पहिला सगळा मोडून टाकला नाही. मोडून मारला पाहिजे. कुणी मोडलाय काय सांगाल? आता कोणी मोडलाय? कार्यकर्ते असतील त्यांनी मोडलाय. कुणी काढलं का? कुणाला काढायला सांगितलं असेल, ती शाळेचं काम करायचं असेल ती. बर मग आता काय अडचण आहे तुम्हाला त्या रस्त्याला? आम्हाला ती अडचण आहे. आमच्या घराला घुसे लागली. आणि आम्हाला खाली जायला 12-13 फुटाचा रस्ता आहे इकडं. बर मग आता काय अतिक्रमण झालंय काय? मग काय झालंय? काय मागणी आहे तुमची? की आमचं नीट करून द्यावं, आमच्या आपला रस्ता आम्हाला द्यावा. हे
ग्रामपंचायतीची जागा आहे आणि ग्रामपंचायतीनं तिथल्या कुटुंबासाठी ही कायमस्वरूपी पूर्वीपासून हा रोड आहे आणि रोडवर ही अतिक्रमण आहे. ही रोडची गरज आहे लोकांनी इथं जायला यासाठी. रोडवर हे बांधकाम होणे आणि ज्यांनी कोणी उकरून ठेवलं आहे त्यांनी ते तुरंत व्यवस्थित करावं आणि ह्याची चौकशी करावी. या कामाविषयी चौकशी करावी. कुठल्याही गावातल्या नागरिकांनी माहिती न देता, ग्रामपंचायतीची सभा न घेता ही कामं अशी चोरून कामं करते ती. ह्याला कोण मालक नाही. हे कुणी काम घेतलंय, कुणी काय केलंय, कुठलीही माहिती संबंधित लोक देत नाहीत. एखाद्याला जर विसरायला गेलं तर ते सांगतात आमचा काय संबंध नाही, आम्हाला काय माहीत नाही. मग पोलीस स्टेशनला जर कोणी एखादं सांगितलं बाबा की एक गावचा नागरिक आहे, ग्रामपंचायतीचं काम आहे की आरोग्य समजा सुविधा देण्याचं, संबंधित रहिवासी ग्रामपंचायतीला ह्याच्याबद्दल काय विसरायला गेले किंवा असा कामाविषयी माहिती करायला गेलं तर त्याला पोलीस स्टेशनला खोटी केसेस करतात किंवा केस करण्याची भीती घालतात संबंधित रहिवाशांनी. ग्रामसभेत काय विचारलं असतात तिथं शांतता असते, समजा काय व्यवस्थित असते. नंतर समजा प्रोग्राम व्यवस्थित झाल्यानंतर बी परत पोलीस स्टेशनला जातात. सामान्यवाल्याचा काय वादविवाद काय नाही, तरी पण दहशतीसाठी पोलीस स्टेशनची केसेसची भीती घालतात. डिसेंबर 2025ला झेडपी निधीतून जिल्हा परिषद शाळेसाठी खोल्या दुरुस्तीसाठी निधी आला. 8,48,000 काहीतरी समथिंग निधी आहे. पण ते डिसेंबर 2025ला काम नव्हतं. आज 2026 आहे. जवळजवळ ह्या कामाला काम मंजूरून 1.5 वर्ष झालं. हे काम मागच्या 1 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होतं. ह्याच्यावरून असं दिसतंय की गावातील पुढाऱ्यांना ह्याचं फक्त बिल काढायचं होतं. ते आम्ही लोकांनी ग्रामसभेत निदर्शनात आणल्यानंतरनं गावातील ग्रामपंचायतीनं हे काम करायचं चालू केलं. त्यानंतरनं सध्या शाळेसाठी 2 संडास बाथरूम आहेत. जर त्या 2 संडास बाथरूमची ही दुरुस्ती केली तर ह्या संडास बाथरूमची जरूरत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बी काही त्रास नाही. सुरूप खरवाडी ग्रामपंचायतीमध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचाराचं काम चालू आहे. आलेली कामं भरपूर येत आहेत पण ती दिसत नाहीत. नक्की जात आहेत कुठं आणि कुठल्या पद्धतीने आणि कुठल्या क्वालिटीची होत आहेत हे नक्की काय समजणं झालं. आता हे संडासाचं काम सुरूप खरवाडी जिल्हा परिषदेला हे जे मंजूर करून आणलेलं आहे, आमची कोणाचीही म्हणणं नाही की ते न व्हावं, पण त्याची ॲक्च्युअल आवश्यकता आहे का, त्या शाळेला आवश्यकता आहे का असेल तर बिनधास्त करावं. पण त्या वाटेने जाणारे जे लोक आहेत त्यांचा पण त्यांनी ते थोडाफार विचार केला पाहिजे. त्यांनी कुठून जायचं, संडासावरून जायचं का. आता ह्या मावशीच्या घराकडे तो रस्ता जातो. समजा त्यांनी चारा आणायचं म्हटलं, ट्रॅक्टर आणायचं म्हटलं, जनावरं आणायचं म्हटलं, तिथं टाकी येणार. मग ते टाकीहून गेल्यानंतर ती फुटणार, त्याचा दुर्गंध येणार. मग त्यांनी नक्की कोणाला परत जायचं. आता काल त्यांची ग्रामसभा झाली ग्रामपंचायतीची. त्या ग्रामसभेमध्ये सर्व व्यवस्थित त्यांनी संगणमताने आपण संडास पण बांधू, जायला पण रस्ता होऊ द्या अशा पद्धतीने काल त्यांची चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर जर पोलीस स्टेशनला जर ग्रामपंचायत जर तक्रार करत असेल तर मग नक्की समजायचं काय, मग नक्की ग्रामसभेचा उद्देश काय समजायचा आपण. का नुसतं आपलं इथं ग्रामसभेमध्ये भांडणं मिटवायची किंवा काय जे तंटा झाला असेल तो मिटवायचा किंवा विकास काम दाखवायचं आणि पोलीस स्टेशनला त्या माणसावर दबाव आणायचा का. नक्की वाली कोण. तिथं काल ग्रामसभेत मी गेलो होतो त्यांना की मला जायची अडचण होती. त्यावेळेला ते आम्ही सगळं व्यवस्थित संमतीनं आम्ही घेतलं मिटवून. पण परत त्यांनी माझ्यावर जाऊन तक्रार केली पोलीस स्टेशनला. मिस्टर सरपंचांनी केली आणि सरपंच तर नव्हत्याच इथे आणि त्यांचे कोण साथीदार असतील त्यांनी जाऊन त्यावेळी माझ्यावर कारवाई त्यांनी केली.
पोलीस गाडी काल आली होती, त्यांचा कॉल आला होता मला, तुम्ही हजर व्हा म्हणून आज. कोण आहे मिस्टर सरपंच? राजेश शिंदलकर. बर, मग काय तुमची मागणी काय? आमची मागणी फक्त आम्हाला रस्ता इथून चांगला करून द्यावा त्यांनी, कारण मी आहे शेतकरी घराण्यातला मुलगा. माझं म्हणजे कसं आहे, प्रत्येक कुठलंही काय धान्याची गाडी माझी इथून जाते आहे, गयात चारा पण माझं इथून जातो या. त्या पाण्याची पायपा फुटले, ते पाणी 15, 20, 25 दिवस झालं पाणी नाही आता. बर, ते सुद्धा ते दुरुस्त करून देत नाही. विचारायला गेलं का मला पोलीस स्टेशनची धमकी देतात. बर, मिस्टर सरपंच, काय सांगणार तुम्ही? काय मागणी आहे मग तुमची? आमचा फक्त रस्ता त्यांनी चांगला करून द्यावा आणि पायपा व्यवस्थित करून द्यावे, ते बाकी काय नाही. गावात आखवा केली या आखव्याचा काय उपयोगच नाही. किती दिवस चालू असते? काय कशाला चालू आहे तेव्हा माती 2 दिवस चालू झाली की 4 दिवस बंद, आणि आता तर महिना 1.5 महिना बंदच आहे. कशाला गव्हर्नमेंटचे पैसे दिले का आपण असं करता? हा, उपयोग तरी व्हावा असं एक म्हणायचं आहे. एवढ्या लावलं प्यायला पाणी आणत होते माणसं. अहो माणसं राहणार पाणी आखवाचा नाही आणायची परत आधी 1 दिवस चालून 1 दिवस नाही, माणसाची हात पाठवायची 1 दिवस चालून महिनाभर बंद. बंद. काय त्याचा उपयोग नाही. ही कशाला नुसतं गव्हर्नमेंटला बोलत आहे. करायचं असलं तर चांगलं करा, नाही तर करू नका. विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू